नमस्कार मंडळी, मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी इथं घेतलेल्या आहेत पावशेर मिरच्या, ज्या मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत। आता याच्या आपण दोन मस्त जबरदस्त टेस्टी आणि खूप काळ टिकणाऱ्या अशा दोन रेसिपी बघणार आहोत। तर पहिला आपण याचे देठ काढून घ्यायचे आहेत। सर्व मिरच्यांचे देठ काढून झाले, त्यातल्या 7-8 मिरच्यांना मी असे लांब लांब काप करणार आहे, जेणेकरून आपलं पदार्थही सुंदर दिसतो आणि त्याच्यामध्ये जे मसाले आपण घालतो ते मुरले जातात। त्याच्यामुळे मी अशा प्रकारे मिरच्या कट करून घेते। आता इथं मी 7 ते 8 मिरच्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत। दिसायला सुंदर दिसतं आणि खायलाही टेस्टी लागतं। त्याच्यासाठी लागणारा आपण इथं मसाला बनवून घेऊयात। त्याच्यासाठी मी इथं 1.5 चमचा बडीशोप घेतलं, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा मेथी। तर ह्याच्यामध्ये मसाला खूप जास्त महत्त्वाचा असतो। मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं ते जास्त महत्त्वाचं असतं। बाकी बेसिक मसाले सगळे सेमच असतात। अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा लवंग आणि 1 चमचा मोहरी घ्यायचं आणि हे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। हलकासा त्याला सुवास येईपर्यंत परतवायचं। त्यानंतर हे बंद करायचा गॅस आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। अर्धा चमचा ओवा टाकायचा आणि हे छान असं बारीक करून घ्यायचं। तर खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे, हलकंसं मोठं मोठं ठेवायचं आहे। तर इथं बघू शकता मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे, खूप सुंदर वास सुटलेला आहे। त्याच्यानंतर जे आपण मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये हा पूर्ण मसाला घालून घ्यायचा। 1 चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं। मीठ थोडंसं जास्त असेल तर याच्यामध्ये छान लागतं। त्याच्यानंतर पिवळी मोहरी जी असते ती घातली 1 चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे। तर लाल तिखट ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर इथं मोठे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, त्याच्यात थोडीशी हिंग घातली आणि हे मिरचीवरती घालून घेतलं। आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता मस्त अशी मसाल्याची कोटिंग आलेली आहे आणि प्रॉपर मसाला आपला झालेला आहे। हे 2 दिवस मी उन्हात ठेवून घेतलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर। तर ही मिरचीचं जे लोणचं आहे खायला खूप अप्रतिम लागतं, खूप टेस्ट भारी लागते। 2 ते 3 दिवस याला छान असं उन्हात ठेवायचं आणि मस्त आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। इथे मी ज्या मोठ्या मिरच्या मिळतात त्या 5 घेतलेल्या आहेत। देठ जे आहेत ते काढून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे जाडसर गोल गोल असे कट करायचे आहेत। अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं, याची टेस्ट या रेसिपीमध्ये छान लागते। तर इथं बघू शकता मी सर्व मिरच्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण एक मसाला बनवून घेऊयात। त्याच्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 पाऊण चमचा हळद आणि त्याच्यानंतर पाऊण चमचा मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामुळे काय होतं, दहीमध्ये आपण मसाला घातला की आपण जेव्हा तेलामध्ये दही टाकतो तेव्हा दही फाटत नाही। त्याच्यामुळे आधी अशा प्रकारे दहीमध्ये सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलं आहे, पाऊण चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की पाऊण चमचा जिरं टाकायचं। जिरं तडतडलं की त्याच्यात मी 4 लसूण कळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या। लसूण थोडा जास्त ह्याच्यामध्ये छान लागतो। तर लसूण भाजला, खूप जास्त करपवायचं नाही, हलकासा भाजला की त्याच्यानंतर आपण कट केलेल्या मिरच्या याच्यामध्ये घालायच्या आणि छान असं तेलावर परतवून घ्यायच्या। मिरची छान तेलात परतवायची तोपर्यंत जोपर्यंत त्याच्यावर हलके हलकेसे डाग दिसत नाहीत। हलके हलकेसे डाग दिसायला लागले की मग आपण त्याच्यामध्ये दहीमध्ये जो मिक्स केलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे। तर ही प्रोसेस करताना गॅस एकदम लो ठेवा किंवा गॅस तुम्ही 1 मिनिटासाठी बंद करू शकता, नाहीतर आपलं दही फाटण्याची शक्यता असते। तर हे छान असं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरती आपल्याला 2-3 मिनिट कंटिन्यू ह्याला हलवायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता हे हलकंसं पाणी सोडतं, तर हे आपल्याला छान उकळून शिजू द्यायचं। 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायचं। ह्याच्यातलं जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि मध्ये मध्ये फक्त मिक्स करायचं ह्याला 2-3 वेळा। तर बघू शकता 5 मिनिटं झालेत, पूर्णपणे पाणी यातलं आटलेलं आहे।
आणि आपली ही दहीची मिरची तयार झालेली आहे। खायला खूप टेस्टी लागते। भाजी खायची इच्छा नसेल तर भाकरीसोबत चपातीसोबत हे खूप टेस्टी लागतं। तर नक्की ट्राय करून बघा आणि सोबत ह्याच्यावर खूप सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त खायचं। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।